बायका बोलायला लागले की आवाज बंद करण्याचा प्रकार असतो, पण असं काही होणार नाही. इथे माईक अतिशय चांगल्या स्थितीत आहेत आणि आमचा सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो. तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा, तू उगम नव्या शतकाचा गंधवती तू वसुंधरा, सालस नेत्री पाझरणारी सृजनाची नित अमृतधारा. स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवणी स्त्री शक्तीची साधना, स्त्रीत्वाच्या गर्भात रुजवणी स्त्री शक्तीची साधना. मांगल्याने घुमू द्या ओठी स्त्री जन्माची गर्जना, मांगल्याने घुमू द्या ओठी स्त्री जन्माची गर्जना. उद्या जागतिक महिला दिवस आणि त्याच्या पूर्वसंध्येला आज या 3 मैत्रिणी यांच्यासोबत मी वृषाली विनायक, सगळ्यांचं या मुलाखतीच्या, मुलाखत फार मोठा शब्द होतो, आपण छान गप्पा करू. तिला काही सांगायचं, एक छोटंसं पण फार महत्त्वाचं असं शीर्षक या संवादाला आहे. माझ्या बाजूला असलेल्या मृण्मयी लागू ह्या आज चित्रपट नाटक या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम करतायत. काय कामाचं स्वरूप आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. इथे बाजूला डॉक्टर ऋतुजा दुबे आहेत, रुजुता दुबे आहेत, ज्या खरं तर कुटुंबातला वारसा हा अभिनयाचा, नाटकाचा असा असला तरी सुद्धा प्रत्यक्षात मात्र त्या आत्ता एका वेगळ्याच क्षेत्रामध्ये काम करतायत. आणि तरीही कुठेतरी काळजात ते नाटक, तो अभिनय, तो त्यांनी गेली अनेक वर्ष जपलेला आहे. आणि आता पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने, एक वेगळी इनिंग आपण म्हणतो तशी त्यांनी सुरू केलेली आहे. इथे हेमांगी नेरकर आहेत. खरं तर चित्रेम खानोलकर किंवा आरती प्रभू हे नाव म्हटलं की त्यांच्या कविता, त्यांची गाणी आणि नाटक असेल, कादंबऱ्या आहेत, हे सगळं गारुड महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. म्हणजे माझ्या अजाण कवितेच्या वाट्याला जाऊ नका, मी स्वतः सुद्धा दूर ठेवलेल्या दिव्याप्रमाणे माझ्या कवितेकडे बघतो आहे. ती धग कवितेमध्ये बघणारे आरती प्रभू आणि त्यांच्या कन्या हेमांगी नेरकर. साहित्य, कला याचा वारसा या तिघी मैत्रिणींना त्यांच्या घरातून लाभला आणि हळूहळू तो त्यांच्या लेखनामध्ये, त्यांच्या जगण्यामध्ये आपसुकत भिनत गेला. आणि आज त्या आपापल्या क्षेत्रात काम करत असताना तो वारसा जपताना आपल्याला दिसतात. याच अनुषंगाने, याच सूत्राने खरं तर आपण आजच्या चर्चेला सुरुवात करणार आहोत. मी हेमांगी ताईंना आधी प्रश्न विचारणार आहे. तुम्ही कोकणातले, मृण्मयी तुम्ही, हे राणे सर कुठे गेले? बरोबर निवडून कोकणातल्या माणसांना मंचावरती घेऊन येतात आणि कोकणी माणसाचा काही कुठे थांग लागत नाही. पण मला जरा बरं वाटलं मृण्मयी, आपण मुंबई, अर्थात मुंबई सुद्धा कोकणातलंच आहे, असो गमतीचा भाग वेगळा, पण कोकण या दोघींच्या जगण्यामध्ये भिनलेलं आहे. मी हेमांगी ताई तुमच्यापासूनच सुरुवात करेन. हेमांगी ताई कविता लिहितात, कथा लिहितात, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या सदस्य आहेत, त्यांना त्याचे पुरस्कार सुद्धा लाभलेले आहेत. त्यांचं लेखन गेली काही वर्ष सुरू आहे. अर्थात त्या सांगतात तसं लग्नानंतर हा प्रवास सुरू झालेला आहे. नेरकर साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांनाही आपण या चर्चेत पुढे घेणार आहोत. पण आरती प्रभूंची कन्या, खानोलकरांची कन्या, ते एक स्वतंत्र लेखिका, हा जो तुमचा प्रवास आहे तो कसा आहे? तो प्रवास सांगायचा म्हणजे माझा जन्म कोकणात झालेला आहे आणि आम्ही लहानपणीच माझ्या वडिलांनी कोकण सोडलं फार उमेदीच्या वयामध्ये. आणि मुंबईमध्ये मी वयाची काहीतरी 2-3 वर्षाची असताना मुंबईमध्ये आलो आम्ही. ते मुंबईत स्थायिक झालं आणि मुंबईमध्ये वांद्रा, कर्जत, मुलुंड आणि शेवटी मालाड असे अनेक ठिकाणी आम्ही घरं बदलत मालाडला स्थायिक झालो. आणि मालाडला माझं लहानपण सगळं गेलेलं आहे. आणि त्यावेळेला माझे वडील सतत लिहित असायचे आणि शेजारी म्हणजे मालाडची आमची जी चाळ होती, गणेश भवन, ती गुजराती वस्ती होती. आणि त्या चाळीमध्ये शेजारी जे आमचे होते गुजराती गृहस्थ, ते सतत फेऱ्या मारायचे आमच्या दारावरून. कारण एकच की माझे वडील सतत लिहित असायचे. मग त्यांना असं वाटायचं की हा माणूस काय लिहितो, इतकं काय लिहितो. ते मला पकडून विचारायचे, कारण आम्ही लहान होतो, की तारो बाप શું લખે છે.
तर मला काही उत्तर देता येत नव्हतं कारण मी लहान होते. तर मी आपले खांदे उडवून निघून जायची. मग परत त्यांनी एकदा माझ्या वडिलांनाच विचारलं, लिहिताना घरात विचारलं, तुम्ही काय लिहिता एवढं? ते हसून म्हणाले, मी चोपड्या लिहितो. आणि ते निघून गेले, कारण त्यांना काही कळलं नसतं. ते निघून गेले, समाधान काही झालं नाही. पण मग तो प्रश्न माझ्या मनामध्ये सारखा ऐकायला लागला की माझे वडील एवढं काय लिहितात. मग मी त्यांना विचारायला गेले, ते मला म्हणाले की तू थोडी मोठी झालीस ना की तुला कळेल मी काय लिहितोय, तर सध्या तू खेळायला जा. तर म्हणलं ठीक आहे. आणि मग मी त्यांचं अनुकरण करायची. ते लिहितात म्हणून मी लिहित बसायची आणि खूप काही लिहायची. आणि हळूहळू काय झालं की माझं निबंध लेखन फार छान झालं. लिहायचं म्हणजे कविता लिहायचं? नाही 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 नाही, फक्त लेखन म्हणजे काय लिहायची आता आठवत नाही, पण भरपूर लेखन करायची. आणि मी लहान होते मी. आणि त्याच्यानंतर मग मी माझं काही दिवसांनंतर मला कळायला लागलं की मी हे लेखन लिहिते आहे, त्यात काहीतरी तथ्य असावं. पण मी वडिलांना कधी दाखवलं नाही. माझं लेखन शाळेमध्ये निबंध लेखन फार छान व्हायचं, त्यामुळे निबंध वाचून दाखवले जात. आणि माझं साहित्य कॉलेजमध्ये वगैरे असताना भित्तीपत्रकांवर वगैरे थोड्याफार प्रमाणात, म्हणजे हेमलता चिंतामणी खानोलकर या नावाने माझं काही प्रकाशन नाही आहे, प्रकाशित नाही आहे साहित्य. आणि त्यानंतर लग्नानंतर माझे वडिलांचे मित्र श्री उपाध्ये आरती मासिकाचे संपादक ते आमच्या घरी आले, यायचे. आणि त्यांना माझ्या आईने सांगितलं की ही माझी मुलगी ना काहीतरी लिहित असते, तर लक्ष द्या तिच्याकडे. मग त्यांनी मी लिहिलेलं सगळं घेऊन गेले ते कोकणात. आणि कोकणातनं सावंतवाडीला आरती मासिक ते माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ चालवतात, ते आजतागायत चालवत आहेत. आता ते फार वयस्कर आहेत, त्यामुळे आता उषा परब म्हणून मॅडम आहेत, त्या सगळं पुढे चालतंय. तर त्याच्यानंतर माझं साहित्य त्यांनी जे प्रकाशित केलं तिकडे मला लेखनाची आवड निर्माण झाली. माझं जे नाव छापलेलं मी बघितलं आणि फार आवडलं. त्यानंतर मग माझं महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सामना सगळीकडे. आणि सामनामध्ये माझ्या खूप कथा प्रकाशित व्हायच्या आणि त्यामुळे माझे कथासंग्रह झाले. आणि कोकणातून जो पहिला वळता पाऊस कथासंग्रह आला त्याला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला. नंतर जाहीर वाचन झालं कथांचं त्या, आणि कविता वगैरे, कविता पण लिहायला लागले. आणि अशा प्रकारे माझी पुस्तकं प्रकाशित व्हायला लागली. मी रुजुताताई तुमच्याकडे येते. रुजुताताई ह्या खरं तर डॉक्टर आहेत व्यवसायाने, आणि नुसतं डॉक्टर नाही तर त्या डॉक्टरी शिकवतात सुद्धा, म्हणजे ते प्राध्यापक म्हणूनही त्या कार्यरत आहेत. घरात अतिशय समृद्ध असा नाटकाचा वारसा लाभलेला आहे. बरीच जुनी मंडळी इथे बसलेली आहेत, तर त्यांना काडकरे सरांचं नाव नक्कीच लक्षात येत असेल. आणि आपलं बुवा असं आहे हे नाटक म्हटलं की जे आपल्याला आठवतात तर ते नाटक काय. त्यांच्या सगळ्या नाटकांना बघत, त्यांचं लेखन बघत तुम्ही मोठ्या होत होतात. तुम्ही स्वतः सुद्धा अभिनय करत होतात की लहानपणापासून बाबांना लिहिताना बघत आले. आणि मुळात बाबा थिएटरचेच होते, म्हणजे रंगायतन या संस्थेमध्ये सुरुवातीपासून ते काम करत होते. त्यांच्याबरोबर तेव्हा विजया मेहता आणि काकडे, अरुण काकडे वगैरे हे सगळे नामवंत तेव्हाचे लोक, हे सगळे त्यांच्याबरोबर, विजय तेंडुलकर, हे सगळे काम करत होते. तर बाबाही तेव्हा अभिनय करायचे. पण अभिनय करता करता हळूहळू त्यांनी असंच कथा लिहायला सुरुवात केली. आणि बॅकस्टेज करता करता अभिनयातनं मग कथा, आणि कथेमधनं नंतर नाटक. 1972 साली त्यांचं पहिलं नाटक आलं घेतलं शिंगावर. त्याचे प्रयोग आजतागायत होत आहेत, इतकं ते गाजलं. आणि त्याच्यानंतर साधारण म्हणजे 90 पर्यंत त्यांची नाटकं सतत येत होती. तर ते बघून अभिनयाची आवड अंगात येणं अगदी साहजिक होतं, की कारण इतके मोठे मोठे कलाकार घरी यायचे, इतके मोठे मोठे लोक त्यांना भेटायचे. त्यांच्यामुळे माझाही त्यांच्याशी थोडा बहुत संबंध, म्हणजे मी लहान होते पण तरी असं वाटायचं की हा कोणीतरी मोठं माणूस आलेलं आहे. आणि म्हणून मग मी आवड म्हणून नाटकात काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला बालनाट्यात कामं केली, बजरबट्टू, परिकथेतील राजकुमार, किलबिल तेव्हा कार्यक्रम यायचा टीव्हीवरती, तर बरेचसे किलबिलचे सिरीज केले. त्याच्यामध्ये दिलीप प्रभावळकर, मनोरमा वागळे यांच्यासारख्या लोकांबरोबर काम केलं.
गजरा कार्यक्रम व्हायचा, विनय आपटे तेव्हा गजरा करायचे, तर बाबा बऱ्याच वेळेला गजऱ्याचे छोटे छोटे एपिसोड्स लिहून द्यायचे, तर त्यावेळेला गजऱ्यामध्ये मी कामं करायचे. तर असं टी व्हीचा आणि नाटकाचा थोडा बहुत अनुभव होता. साधारण काय वयाचे होते तुम्ही तेव्हा? मी तेव्हा साधारण 15-16 वर्षाची वगैरे, म्हणजे 9वीत वगैरे असेल मी तेव्हा. मग बालमोहन शाळेमध्ये होते, बालमोहन विद्या मंदिर. त्या शाळांमधनं सगळ्या नाट्य स्पर्धा, सगळ्या वक्तृत्व स्पर्धा, म्हणजे कुठलीही स्पर्धा आली की अरे काटकरेला बोलवा, तिला पाठवायचं आपल्याला स्पर्धेला, असं समीकरण झालेलं होतं. तर त्यामुळे मग माझ्या त्या बालनाट्यातली कामं बघून मला एका किलबिलच्या सिरीजमध्ये विजय चव्हाण माझ्याबरोबर काम करायला होता. तर त्यांनी मला विचारलं की ऋजुता तू प्रोफेशनली काम करशील का? मी म्हटलं बाई मी एवढी म्हणजे आता कसं उत्तर देऊ, मी 10वीला होते तेव्हा. म्हटलं मला घरी विचारायला लागेल, बाबांना किंवा आईला असं विचारायला लागेल की करेन का म्हणून. तर बाबा म्हणाले ठीक आहे, तुला आवड आहे तर तू कर. मग मी मोरूच्या मावशीमध्ये काम करायला सुरुवात केली आणि मोरूच्या मावशीचे बघता बघता 500 शोज मी केले. म्हणजे मला सुद्धा गंमत वाटते की केवढे तेव्हा मी, म्हणजे मला नाटकाची झिंग म्हणतात ना, तशी नाटकाची झिंग चढली होती. कारण मोरूची मावशी तुफान गाजलेलं नाटक होतं आणि लागोपाठ त्याचे शोज होत होते. तर त्यामुळे असं काही प्रोफेशनल मी काम केलं. आणि ज्या वेळेला मला एक आरोप नावाचं लालन सारंग यांचं नाटक होतं, त्याचं हिंदीमध्ये ट्रान्सलेशन होणार होतं शक म्हणून. तर ती लोक माझ्याकडे घरी आली विचारायला की त्याच्यामध्ये जो लालन सारंग यांनी रोल केलेला होता तो तू करशील का. आणि माझ्यासाठी ते खूप मोहाचा क्षण होता, म्हणजे एवढं मोठं नाटक मिळालं आणि एवढं आपल्याला हिरोईनचा रोल विचारतात वगैरे म्हणून. तर मी बाबांकडे असं बघितलं, तर बाबा म्हणाले नाही, शक सारखं नाटक ती करणार नाही. माझा एवढा चेहरा पडला, मी एवढी मनात नाराज झाले, मी गॅलरीत जाऊन बसले, फुरंगटून बसतात ना तशी बसले की मला बाबा असं का म्हणाले की एवढा मोठा चांगला चान्स आला होता. त्याच्यानंतर ती मंडळी गेल्यानंतर मग बाबांना विचारलं, बाबा तुम्ही का नाही म्हणालात, मला एवढा मोठा चान्स मिळत होता. तर बाबा म्हणाले की मी या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष आहे, माझं असं म्हणणं आहे की करिअर म्हणून नाटक घेण्यापेक्षा तू आवड म्हणून केलंस ना, मोरूच्या मावशीचे 500 शो केलेस, बालनाट्य केलीस, किलबिले, छोटं मोठं तू करतच असतेस, तर करिअर म्हणून तू नाटक घेण्यापेक्षा दुसरं एखादं करिअर केलंस तर मला जास्त आवडेल. तर मग त्यावेळेला मला मेडिकलला ॲडमिशन मिळाली, आयुर्वेदाच्या क्षेत्रामध्ये मला मिळाली ॲडमिशन. मग मी म्हटलं ठीक आहे, बाबांनाही एवढं नाही आवडत आहे, आता आपलं आवड म्हणून आपण करत राहूया. म्हणून छोटे छोटे गोष्टी मी करत राहिले त्यावेळेला. आणि मग या क्षेत्रामध्ये कॉन्सन्ट्रेशन करून वैद्यकीय क्षेत्रामध्ये आले. असा प्रवास झाला. तुम्ही अभिनयातच होतात, लेखनाकडे नाही वळलात? नाही, तेव्हा लेखनाकडे म्हणजे कविता करायचे मी, अजूनही करते. मनामध्ये काही असं विचार जेव्हा येतात किंवा कधी घालमेल होते किंवा कधी खूप आनंद होतो, ज्या वेळेला जसा मूड असेल त्याप्रमाणे ते शब्द निघतात, खरंच आपोआप निघतात, आपल्या मनातनं ते कागदावरती उतरतात. तर कविता संग्रह वगैरे असं काही प्रकाशित केलेलं नाहीये, पण चांगल्या कविता, बऱ्यापैकी कविता मी करते. आणि लेखन म्हणजे जसं आता मी ते म्हणाले की त्यांचे निबंध वगैरे छान असायचे. तर घरामध्ये नाटकाचा वारसा असल्यामुळे माझंही लेखन, निबंध लिहिणं किंवा मराठी भाषा ही अतिशय चांगली होती. म्हणजे मराठीमध्ये मार्क खूप छान मिळायचे. मराठीच्या बाई माझ्यावर अतिशय खुश असायच्या की मराठी म्हणजे हिचा कल आहे मराठीकडे म्हणून. पण त्याच्या व्यतिरिक्त मी असं नाटक किंवा एकांकिका असा प्रयत्न केला नाही कधी, कारण माझ्या जीवनाला लग्नानंतर खूप वेगळी कलाटणी मिळाली आणि ते राहिलं कुठेतरी. पण आता जर कधी मौका मिळाला तर मी जरूर लिहायचा प्रयत्न करेन असं मला वाटतं. मला मृण्मयीकडे यायचंय. मृण्मयीला आपण चित्रपटात पाहिलेलं आहे, तिचा अभिनय आपण अलीकडे बघितलेला आहे. तिची महत्वाची ओळख सांगायची तर 3 इडियट्स, जिंदगी ना मिलेगी दोबारा, पीके, तलाश, दंगल यासारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मृण्मयीने काम केलेलं आहे. सत्यमेव जयतेच्या पहिल्या जो काही त्याची सिरीज होती किंवा पहिले जे शोज होते तर त्यामध्ये सुद्धा ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होती किंवा रिसर्चर म्हणूनही तिचं काम त्याच्यात आहे. अलीकडेच बहुचर्चित असा थप्पड चित्रपट आपण पाहिलेला आहे. या चित्रपटाची पटकथा मृण्मयीने लिहिलेली आहे. वेगळ्या संकल्पनेवर आपण त्यावर पुढे आणखी चर्चा करणारच आहोत, कारण
जागतिक महिला दिवस म्हटल्यानंतर असे अनेक कळीचे मुद्दे आहेत, असे अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावर मृण्मयी काम करते आहे आणि फार सजगपणे ती या सगळ्या प्रश्नांकडे बघते. रीमा लागू यांची कन्या, अर्थात आई बाबा दोघेही अभिनय क्षेत्रामध्ये. मृण्मयी, तुझं बालपण कसं होतं हे आधी आम्हाला ऐकायचंय. याचं कारण असं की रुजुताताई असतील किंवा हेमांगीताई आहे, त्यांचा काळ थोडा मागचा आहे, त्यामुळे काही सोशल मीडिया नाही किंवा मोठी माध्यमं नसायची. पण तुझ्या बालपणात हे सगळं हळूहळू येऊन घातलेलं होतं. घरी मोठ्या मोठ्या सगळ्या दिग्दर्शकांचा किंवा अभिनय क्षेत्रातल्या लोकांचा वावर असायचा किंवा असणार आहे, आणि यामध्ये कुठेतरी मोह असतो की आपणही नाटकात काम करावं, आपणही सिनेमात काम करावं, आपणही त्या रुपेरी पडद्यावर चमकावं. असं काही तुझ्या बाबतीत होतं का की सरळ आपलं छान गुणी मुलासारखं तुझं बालपण गेलंय? गुणी मुलासारखं अजिबातच नाही, पण ऍक्च्युली माझं बालपण बरंचसं हॉस्टेलला गेलं. म्हणजे 3री ते 10वी मी हॉस्टेलला होते, आणि त्याचं प्रमुख कारण असं होतं की हे जे तुम्ही म्हणालात की शूटिंग सेट्स ह्याचा फार अति प्रभाव पडू नये आणि एक चांगलं रुटीन आणि एक काय म्हणतात त्याला फुलफिलिंग असं बालपण जावं, जे बालपण म्हणता येईल असं. त्यामुळे मला हॉस्टेलला, मी पाचगणीला होते तेव्हा, हा आमच्या घरामध्ये खूपच अनपॉप्युलर असा डिसिजन होता. कारण का हॉस्टेलला म्हणजे काहीतरी गडबड आहे किंवा आपण नॉर्मली धमकी दिल्यासारखं म्हणतो मुलांना की तू नीट वागली नाहीस तर तुला हॉस्टेलला टाकेल. पण ऍक्च्युली माझी शाळा खूप छान होती, संजीवन विद्यालय पाचगणी, आणि तिथे आपलं कल्चर होतं सगळं मराठी. फाउंडर्स महाराष्ट्रीयन होते, इंग्लिश मीडियम असली तरी आपले सगळे सण साजरा करायचे. तर तिथे मला लिखाणाची, नाटकाची ही थोडी थोडी आवड होतीच. म्हणजे आमच्या इकडे गणेश चतुर्थी हा 5 दिवस सेलिब्रेट व्हायचा, तर ते 5ही दिवस नाटक, नृत्य, एलिक्युशन, डिबेट्स हे सगळं असायचं, आणि त्यात मी सगळ्यातच असायचे. सो जरी मला हॉस्टेलला टाकलं तरी सुद्धा ती एक आवड मनापासून होती, कारण घरी चर्चा म्हणा, डिस्कशन्स ते त्याच विषयाचे असायचे. आणि मी जेव्हा सुट्टीत जायचे तेव्हा मला माझ्या आईवडिलांबरोबर स्पेसिफिकली नाटकाच्या तालमीला जायला खूप आवडायचं. म्हणजे मला शूटिंग सेटवर खूप कंटाळा यायचा, कारण का खूप वेळ बसायला लागतो तुम्हाला, आणि एकच अगदी एवढूसा कुठला तरी डायलॉग असे परत 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 करत राहतात. सो ते मला नाही आवडायचं. पण नाटकाच्या तालमीला जायला मला खूप आवडायचं, म्हणजे हट्टाने जायचे आणि असं मला घेऊनही जायचे. म्हणजे आताचं जरा पेरेंटिंग थोडंसं आहे ना की मुलांनी हे नाही बघितलं पाहिजे, ते नाही, तसं माझ्या वेळेला काही नव्हतं. इनफॅक्ट मी पहिला पिक्चर तेजाब बघितला. सो म्हणजे तिथपासूनच माझे आई वडील तसे खूपच प्रोग्रेसिव्ह होते. ते म्हणायचे हे तुला सगळं एक्सपोजर मिळणारच आहे, आता आमचं कर्तव्य आहे की तुला आम्ही संस्कार काय देतो, त्यामुळे तू हे सगळं एक्सपोजर कसं वापरतेस आणि त्याचा तुझ्यावर कसा प्रभाव पडतो. सो नाटकाची तालीम मला जास्त आवडायची, कारण का त्यांची प्रोसेस खूप मजेशीर असायची. म्हणजे हे सगळे नट जे इतके प्रोफेशनल आणि इतके दिग्गज सगळे तुम्ही स्टेजवर बघता, ते तालमीत कसे असतात, लहान मुलं असतात सगळे, लिटरली सगळ्यांना धमाल करायला आवडायची. आणि मी असल्यामुळे माझे खूप लाड व्हायचे, कारण काय कसं डिस्ट्रॅक्शन असल्यावर असायचं त्यांना. त्यामुळे मी खूप जवळनं बघितली प्रोसेस. नाटक म्हणा, सिनेमा म्हणा, त्याचं लिखाण असेल किंवा त्याचं परफॉर्मन्स असेल, किंवा मी बरेच शोज ह्याचे आई सविता दामोदर परांजपेचे ते पिठात बसून बघितले, जिकडे म्युझिक आणि लाईट्स जे लोक बसतात, किंवा विंगेत बसून अनेक शोज बघितले. सो बॅकस्टेज त्याचं किती डिपार्टमेंट्स त्याच्यामध्ये काम करत असतात, त्याचं काय इकॉनॉमिक्स असतं ते सुद्धा कानावर पडायचं. कारण का प्रोड्युसर्स वगैरे तेव्हा खूप फॅमिली सारखं असायचं ते, म्हणजे असं एकदम कट अँड ड्राय नसायचं की प्रोड्युसर ऍक्टर असं वेगळं. सगळे घरी यायचे, डिस्कशन्स ओपनली व्हायचे, त्यामुळे कानावर खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पडायच्या. खूपच चांगल्या लोकांची माझी खूप लहानपणीच ओळख झाली. ह्यांनी जी नावं घेतली ती म्हणजे आमच्याकडे अशी बापरे अशी नावं असायची, म्हणजे विजयाबाई म्हणा, किंवा ते आईमुळे माझी आजी सुद्धा नाटकात होती, त्यामुळे ते म्हणजे असं 3rd जनरेशन पर्यंत सॉर्ट ऑफ आहे.
सो माझं बालपण तसं बघायला गेलं तर कलरफुल होतं सुट्ट्यांमध्ये, नाही तर हॉस्टेलमध्ये मी असायचं, त्यामुळे ते एक चांगलं रुटीन असं होतं. आणि आई मला खूपच वेचक सेट्सवर घेऊन जायची, की सपोज राजश्री फिल्म, त्यांचं खूपच असं फॅमिली सारखं असायचं, सगळे एकत्र जेवायचे, अत्यंत सज्जन माणसं, शिवीगाळ वगैरे असं काही नाही, कोणी आरडाओरडा करत नसायचं किंवा काही. त्यामुळे अशा ठिकाणी ती घेऊन जायची. किंवा वास्तवसाठी, कारण तो जो सगळा सेट लावलेला किंवा ती गोष्ट ती खूप इंटरेस्टिंग होती. त्या सेटवर मलाही आवडलेलं जायला, कारण का मला खूप चांगले चांगले कलाकार आणि परफॉर्मन्सेस दिसत होते. त्यामुळे तसं बघायला गेलं तर येस, नॉर्मल मुलांच्या पेक्षा थोडं वेगळं, पण त्यातल्या त्यात जितकं नॉर्मल होता येईल. आणि जितकं माझी आजी खूप खूप स्ट्रिक्ट होती, त्यामुळे डिसिप्लिनच्या बाबतीत वगैरे मला अशी काही फार सूट नसायची. सो तसं नॉर्मल पण तसं थोडंसं एक्स्ट्रॉर्डिनरी, असा तो एक कॉम्बिनेशन होतं. तू चित्रपटात कधी सुरुवात केली की नाटकापासून सुरुवात झाली तुझी? नाही, माझी आई नेहमी म्हणायची की पाया चांगला असायला पाहिजे, आणि तो फक्त थिएटरमध्ये होतो असं तिचं ठाम मत होतं. त्यामुळे ती म्हणाली की तुझ्या मनात जर ऍक्टिंगचं जरा पण काही असेल तर ते तू नाटकाने सुरू करायचंस. पण ऍक्च्युली माझ्या मनात असं काही प्रोफेशनल ऍक्टिंग करायचं वगैरे कधी नव्हतं. पण कोइन्सिडेंटली सुरुवात नाटकाने झाली. माझं घर नावाचं नाटक होतं, माझा फर्स्ट डिरेक्टर मंगेश कदम होते. मग त्यांना ऍक्च्युली माहितीये की मी किती बरी किंवा वाईट होते तेव्हा. मी ऍक्च्युली खूप लहान होते तेव्हा, आणि जो रोल होता तो माझ्यापेक्षा किमान एक 7-8 वर्ष मोठ्या मुलीचा होता. पण मजा आली. म्हणजे मला आठवतंय की आता उद्या ग्रँड रिहर्सल आहे, म्हणजे त्याला 0 परफॉर्मन्स शो म्हणतात. तर आदल्या रात्री त्या सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं. त्याच्यामध्ये शुभांगी गोखले होती, राजन भिसे, की ही काय करणार, ही कसं करणार, कारण का माझी अजिबात फारशी तयारी नव्हती. म्हणजे मला पाठांतर माझं खूप चांगलं होतं, पण स्टेजवरचा आवाज हा खूप वेगळा असतो आणि मला असं फ्रीज व्हायला व्हायचं. त्यामुळे मला मग मंगेश काका, म्हणजे हे सगळे आता लहानपणापासून माहिती, त्यामुळे काका काकू मावशी वगैरे असं सगळं असायचं. त्यामुळे त्यांनी मला लिटरली स्टेजवर असं चालायला लावलं हात धरून, की तू फक्त 100 फेऱ्या शिवाजी मंदिरच्या स्टेजवर मारायला रात्री, बाकी काही करू नको. आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला यातलं काही माहिती नसतं, म्हणजे आपल्याला समोर दिसतं ते इतकं छान चित्र असतं. पण नैनाताई समोर बसलेल्या आहे, ज्यांनी रंगमंचावर गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे. मी सांगते काय मेहनत असते या सगळ्या कलावंतांची, म्हणजे जीव प्राण एक करून आपण म्हणतो ना की तो प्रयोग तुमच्यासाठी अगदी आपण म्हणतो शेवटचा दिवस असं तुम्ही ते सगळं करत असता. अगदी अगदी. आणि त्या टेन्शननी माझा आवाज पण गेलेला शोच्या दिवशी. आणि हे नॉर्मली सगळ्यांचं होतं, पहिल्या शोला आवाज जातो हमखास. ते एक तर तुम्ही रिहर्स करत असता, खूप टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे जवळपास 90% रेट असेल पहिल्या शोला आवाज गेलेल्या लोकांचा. पण हे असं नाटकातनं सुरुवात झाली. मग बयो पिक्चर आला माझ्याकडे ऍक्च्युली, ते गजेंद्र अहिरेंचा. ते स्वतःहूनच आले, मी काही प्रयत्न करत नव्हते. माझं कॉलेज जस्ट संपलेलं, त्यामुळे म्हणजे लिटरली मी मला वाटतं बोर्ड नाही ग्रॅज्युएशनची वाट बघत होते. तर तेच आले समोरनं. स्क्रिप्ट खूप छान होतं आणि असं कामाला नाही म्हणायचं वगैरे असे काही संस्कार नव्हते घरात. आलं काम ते करायचं, त्यामुळे ते एक झालं. आणि त्याच्या आधी मी फिल्म स्टडीजमध्ये इंटरेस्टेड असल्यामुळे मी स्मिता तळवलकर, म्हणजे आई आणि तिची खूप घट्ट मैत्री होती, तर मी तिला विचारलेलं की मला जरा काहीतरी तुझ्या सेटवर येऊ दे ना, मला असं प्रोजेक्ट करायचंय की पिक्चर कसं बनवतात. तर ती म्हणाली की तू एक रोल पण कर त्याच्यामध्ये. तर ते ऍक्च्युली 7च्या आत घरात पहिला आणि मग वयो आला. सो तशी ती अशी अशी म्हणजे अशी डिसाइडेड सुरुवात नव्हती, अशी त्याची थोडी थोडी ह्यांनी म्हटल्यासारखं की एक आवड होती, ऑपॉर्च्युनिटी होती, म्हणून ती झाली सुरुवात. आणखी काही प्रश्न आहेत. मी पुन्हा मृण्मयी तुझ्याकडे येते. मला रुजुताताई तुमच्याशी थोडंसं बोलायचं आणि खाजगी. एकतर काटकरेंचा विनोद अतिशय निखळ विनोद, म्हणजे त्या विनोदाचा दर्जा पण त्यांनी कायम सांभाळलेला होता. घरामध्ये कसं व्यक्तिमत्व असायचं, म्हणजे अगदी जो आम्ही अनुभवलेला विनोद आहे असा चिमटा काढणारा तसा, की फार अगदी गंभीर व्यक्तिमत्व असं? बाबांना बघितलं की सगळ्यांना वाटायचं खूप गंभीर माणूस आहे, आणि एकदम न हसता गंभीरपणाने ते असा विनोद करायचे की माणूस हसून हसून
लोटपोट व्हायचा तिकडे. म्हणजे मी उदाहरण सांगितलं काल आपल्याला बोलताना, मी सांगितलं की बाबांनी त्यांच्या काठोकाठ भरू दे पेला या नाटकावरती एक सिनेमा काढायचं ठरवलं आणि त्या सिनेमामध्ये म्हणजे सगळा घरचा पैसा लागला होता टोटली. तर माझी मावशी आली होती आणि त्यावेळेला माझी आई तिच्याशी म्हणाली, अगं काय सांगणार तुला, म्हणाली थेंबे थेंबे तळे साचे, असं करून पैसा वाचवतोय आम्ही. आणि बाबांनी ते ऐकलं कुठून तरी बाजूच्या खोलीतून आणि ते म्हणाले, हो ना, तू थेंबे थेंबे तळे साचे आणि शबाना बादली बादली पाणी खेचे. तर असं म्हणजे काहीतरी अचानक विनोद असा करायचे की आम्हाला इतकं हसायला यायचं. कारण जोक सुद्धा सांगायचे ना ते एकदम गंभीरपणाने, आणि त्या जोकचा एंड असा व्हायचा की आम्हाला असं वाटायचं की हे इतकं गंभीर राहून कसं काय बोलू शकतात. आणि तसं व्यक्तिमत्व एकदम म्हणजे त्यांचं फिलॉसॉफिकल होतं. असं काही पूजा वगैरे करायचे किंवा खूप देवाच्या बसून प्रार्थना करायचे असं काही नाही, पण विश्वास होता प्रचंड देवावरती, कुठेतरी काहीतरी एक शक्ती आहे. आणि त्यामुळे आम्हाला सुद्धा सतत ते म्हणायचे, ते पांडुरंगाला पांडू करून बोलायचे. म्हणायचे पांडुशी मी बरोबर बोलतो, काय आहे ते, तुमच्या काय अडचणी असतील त्या पांडूला सांगायच्या, तो पूर्ण करतो, असं म्हणजे त्यांचं बोलणं. पण श्रद्धा, अतिशय श्रद्धा देवावरती. आणि आम्हाला त्याने जे संस्कार दिले ते अशा प्रकारचे होते की जीवनातल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी जर आल्या तर त्याच्यावर तुम्हाला मात करता आली पाहिजे. त्याचं कारण असं की ते म्हणायचं की आपल्या हातामध्ये भविष्य नाही आहे, आपण भूतकाळ बदलू शकत नाही, तेव्हा आपल्या हातात फक्त आजचा क्षण जगणं हेच आहे. तेव्हा लिव्ह दिस मोमेंट, दॅट इज द लाईफ, आणि एन्जॉय दिस मोमेंट. और कष्टाची जर असेल, काही कष्ट तुम्हाला आले असतील तर तुम्ही आता मी कसं काय कष्टात पडलो, मग आता काय करायचं असं करण्यापेक्षा तुम्ही या कष्टातनं किंवा या प्रॉब्लेममधनं कसे बाहेर पडू शकता तो विचार केला तर त्याच्यातनं तुम्ही लवकर बाहेर पडाल. तर तुम्ही स्वतःला खचून घेऊन न घेता तुम्ही त्या परिस्थितीचा विचार करा आणि परिस्थिती तुम्हाला मार्ग दाखवते. कुठल्याही अडचणींचं असं नसतं की ते सुटत नाही. तुम्ही जर नीट विचार केला तर तुम्हाला त्याच्यातनं नक्कीच मार्ग दिसतो. म्हणून त्यांनी नेहमीच आम्हाला असं सांगितलं की घाबरू नका कुठल्याही परिस्थितीत, आणि प्रत्येक स्वतःवर विश्वास ठेवा, वरच्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला आपोआप मार्ग त्याच्यातून दिसेल. आणि नाटक वगैरे लिहिताना तर मी आई माझी फोडणी घालत असायची, भाजी करत असायची आणि ते डायनिंग टेबलवर बसून तिथे स्वयंपाकघरामध्ये नाटक लिहित असायचे आणि नाटक वाचून दाखवायचे प्रत्येक वेळेला. आईला तर निश्चितपणाने वाचून दाखवायचे. माझी आई जी होती ती BEd कॉलेजमध्ये प्रोफेसर होती, पण इम्परियल कॉलेजमध्ये असताना तिलाही व्ही शांताराम शिष्यवृत्ती होती ॲक्टिंगची. तर त्यामुळे तिलाही अभिनयामध्ये आणि सगळी रुची होती, अतिशय चांगली हिंदी आणि मराठीची प्रोफेसर होती. तर बाबा तिला नेहमी वाचून दाखवायचे. तर एकदा मी बाबांना विचारलं की बाबा तुम्हाला कसं काय सुचतं, स्वयंपाकघरात बसून नाटक कसं लिहितात, म्हणजे मला नाही कळत असं की माझ्या डोक्यात कधी असे विचार येणार नाही. तर ते म्हणायचे की काय आहे की तुमचं लक्ष जसं स्वयंपाकात असतं तसं माझं लक्ष त्या नाटकामध्ये असतं आणि ते आपोआप माझ्या डोक्यातनं येतं. ते मी काय असं मुद्दामून असं लिहायचंय असं लिहायचंय असा विचार करत नाही, ते ओघवतं येत जातं. आणि इतके सोपे त्यांचे शब्द असायचे ना, म्हणजे कुठलाही जटिल शब्द नाही, लांब लांब पल्लेदार वाक्य नाही, काही असं नाही, अगदी तुमच्या आमच्यातला संवाद व्हावा अशी त्यांची सगळी वाक्य होती. आणि त्यामुळे त्यांची नाटकं इतकी त्यावेळेला गाजलेली होती. आपलं गो असं आहे, घेतलं शिंगावर, बीबी करी सलाम, भानगडीशिवाय घर नाही, चाफा बोले ना, ज्याच्यात स्मिता तळवलकर मेन रोल करत होती, संजय मुने आणि स्मिता तळवलकर. हिच्या आईने पण आमच्या आपलं गो असं मध्ये आई बाबांनी दोघांनी काम केलेलं आहे बाबांच्या नाटकामध्ये. तर त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व हे नेहमी मला आधार देणारं आणि आयुष्याचा गाईडलाईन आपण जी म्हणतो की ती त्यांनी मला नेहमी दाखवली. आणि मोठी झाल्यानंतर माझ्या कुठल्याही निर्णयामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला नाही कधीही, म्हणजे लग्नापासून सगळ्या गोष्टींपर्यंत. पण फक्त ते एवढं सांगायचं की तू केलेस, तू विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तर सगळ्याला फेस करायची ताकद तुझ्यामध्ये असली पाहिजे. नंतर तू रडत नाही यायचं आणि मग नंतर नाही म्हणायचं की अरे मला पश्चात्ताप झाला. मी तुझ्या पाठीशी नेहमीच आहे, पण तरी सुद्धा तुझा निर्णय आहे त्याला तू पेलवलं पाहिजेस, असं त्यांचा विचार असायचा. तर त्यामुळे हेमांगीताई मला तुम्हाला विचारायचंय, अनेकदा असं होतं की खरं तर तिघींसाठी सुद्धा हा प्रश्न आपण विचारू शकतो की
घरात एखाद्या कलेचा किंवा एखाद्या कुठल्याही क्षेत्राचा जर समजा वारसा असेल आणि त्याच क्षेत्रात आपण पुढे जात असू, मेडिकल फील्ड असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, तर मग त्या मुख्य व्यक्तीचा प्रभाव आपल्या लेखनावर, आपल्या सगळ्या कामावर आहे. आणि मग अनेकदा असं होतं की त्या प्रभावातून हे आलंय की काय, असा एक प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातो. आरती प्रभूंची कन्या किंवा गद्यलेखन करत असताना खानोलकरांची मुलगी जेव्हा गद्यलेखन करते, तर त्यावेळेला असं कधी झालं का की खानोलकर खूप काहीतरी वेगळं लिहित होते, पण हेमांगीचं लेखन काही तेवढं येत नाही, किंवा हेमांगी खानोलकरांपेक्षाही फार उत्तम लिहिते आहे, अशी कधी प्रतिक्रिया मिळाली का लेखनाच्या बाबतीत? अशी कधी प्रतिक्रिया मिळालेली नाही, कारण माझे वडील लवकर वारले. एकतर त्यांना माहीत नाही की मी लिहिते वगैरे, काहीच माहीत नाही, फार लवकर गेले ते. आणि दुसरी गोष्ट, एक प्रसंग मला गंमत म्हणून सांगायचा आहे की मी एकदा कथा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि मला माझ्या कथेला 3रं पारितोषिक मिळालं होतं. आणि मला वाटतं परीक्षक आत्माराम भेंडे होते आणि त्यांनी त्यावेळेला माझी ओळख ना कळली की मी खानोलकरांची मुलगी आहे. त्याच्यामुळे अरे हिला कुठे 3य पारितोषिक दिलं, हिला उत्तेजनार्थ द्यायला होतं. तर त्या एका वाक्यात कळलं की मला म्हणजे एक धास्ती निर्माण झाली. आणि मग त्या क्षणाला बरं वाटलं की मी हेमांगी अरविंद नेरकर या नावाने लिहिते आहे, कोणाला माहीतच नाही, कोणाला कळणारही नाही, आणि मी कोणाला सांगायला कधी जात नाही मी माणसाची मुलगी आहे, कारण मी लिहिते. ते नकळत एक थोडासा हे बसतं आपल्यावर, बाबा याची तुलना होऊ शकते की काय. आणि माझा ज्या वेळेला प्रारब्ध कविता संग्रह प्रकाशित झाला त्यावेळी कुमार केतकर आले होते प्रकाशनाला, आणि त्यांनी सांगितलं, त्यांना ओंजळ हा कविता संग्रह त्यांना फार आवडला. त्यातल्या कविता वाचून ते म्हणाले की याच्यामध्ये मला खानोलकरांचे जीन्स दिसतात. म्हणजे ते माझ्यासाठी फार मोठं होतं. म्हणजे मला इतका आनंद झाला, कुठेतरी थोडीशी तुलना, म्हणजे एक अंश का होईना ती माझ्यामध्ये आलाय, मला फार बरं वाटलं. नेरकर साहेब आहेत का इथे? माफ करा, लहान तोंडी मोठा घास आहे. अनेकदा असं होतं की घरात कवी कोणी असेल की नाही की त्या कुटुंबातल्या सदस्यांना फार त्रास असतो. म्हणजे आपलं सकाळ संध्याकाळ घेतला कागद की लिहिलं काहीतरी आणि मग आपलं बसलं आणि वाचून दाखवलं. तुमची पत्नी कविता लिहिते, किती किती प्रमाणात त्रास तुम्ही सहन करत असता हा? मी थोडंसं बोलते यावर. माझं म्हणजे सुरुवातीला जे लेखन झालं ते यांच्यामुळेच झालेलं आहे आणि श्री उपाध्ये, आणि माझ्या मागे ठामपणे उभे होते, तुझं मी प्रकाशित करतो कुठे, साहित्य कुठे द्यायचं काय वगैरे. तर आणि माझं पहिलं प्रत्येक साहित्य, प्रत्येक गोष्ट काही लिहून झाली की मी यांनाच वाचून दाखवायची. ते किती ऐकतात काही माहीत नसायचं, ऐकतात की नाही हेही माहीत नसायचं, कारण त्याच्यावर काही यायचं नाही. पण कविता आपली छोटीशी असते. मग मला जे म्हणायचे की आपण मला ना खरं सांगायचं काही कळत नाही, तू काय लिहितेस कविता वगैरे. कथामध्ये काय काहीतरी एक भाग असतो की आपल्याला कळतो, आणि पण ऐकून घ्यायचे, ते माझ्यासाठी फार मोठं होतं. आणि एक सांगायचं म्हणजे ज्यावेळेला ते नगरसेवक झाले, मग आमदार झाले, आणि या सगळ्या प्रवासात मग त्यांचं लक्ष फार कमी झालं घराकडे वगैरे, त्यांना वेळच नसायचा. पण त्यावेळी माझी घोडदौड सुरू झाली. मी कस्टममध्ये जॉबला होते, मी नोकरी सोडली आणि मग माझं लेखन सगळं सुरू केलं. अशा प्रकारे त्यांची साथ मात्र मिळाली. ते आत्ताही खरं तर प्रामाणिकपणे त्यांनी उत्तर दिलं आणि तुमच्या लेखनासाठीही म्हणतात. पण तरीही बाहेर समाजकारण, राजकारण करत असताना, काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्या घरात कुणीतरी एक संवेदनशील व्यक्ती आहे आणि ती तितक्याच संवेदनशीलतेने काहीतरी कविता, कथा लिहू पाहते. त्याच्यासाठी असणारं जे एक पाठबळ असतं, त्याच्यासाठी सोबत उभं राहणं, हे करणारे पुरुष जेव्हा आपल्या समाजात असतात तेव्हा खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन सार्थकी लागला असं आपण म्हणतो. एकदा जोरदार आपण नेरकर साहेबांचं या निमित्तानं कौतुक करायला हवं. कौतुक काय, आम्ही सगळे लहान आहोत सर तुमच्या पुढे. हा आदर्श खरं तर आमच्यासाठी असायला हवा. मी पुन्हा एकदा मृण्मयी तुझ्याकडे येते. तू चित्रपटात काम करायला सुरुवात केलीस, पण मग अभिनयातून बाहेर येऊन आता आपल्याला लेखनाकडे वळलं पाहिजे, किंवा कधीतरी असं एक पटकन स्पार्क आपल्याला जाणवतो की नाही मला याच्यात मी करतेय पण मला हे फार काही जमत नाहीये, किंवा मी करू बघतेय पण मला याच्यापेक्षा हे जास्त करायला आवडते. असं काही झालं तुझं लेखनाच्या बाबतीत की जसं काम मिळत गेलं तसं तू स्वीकारत गेलीस? नाही, असं झालं. म्हणजे मी जेव्हा अभिनय करत होते
तेव्हा एक पॉईंट असा आला की मला कळलं की मला काही हे फारसं आवडत नाही आहे मनापासून आणि जमतही नाही आहे टू बी ऑनेस्ट. आणि तुम्ही मगाशी म्हणालात कम्पॅरिझन वगैरे, तर त्या कम्पॅरिझन माझ्या कानावर नाही आल्या कधी, कारण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे थोडा काळ पुढे गेलेला. पण मला स्वतःला कळत होतं, कारण का मी खूप उत्कृष्ट अभिनय बघत होते लहानपणापासून आणि मलाही थोडंसं रिहर्सल हे ते अटेंड केल्यामुळे किंवा मी शाळेमध्ये नाटकं बसवायचे, मी पुढे जाऊन इंग्लिश नाटकं हिंदी नाटकं पण बसवली, पृथ्वी वगैरे NCPA, त्यामुळे मला चांगला अभिनय काय हे कळायचं, तो माझ्यातनं किती येतोय हेही कळायचं. आणि मला हे कळायला लागलं की आपल्याला जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर त्या गोष्टीला लागणारी जी मेहनत असते ती आपण पूर्णपणे नाही घेत, तर ते काही फारसं बरं नाही. मी आईवडिलांशी खूपच थेट संवाद साधत होते, म्हणजे अगदी लहान असल्यापासून. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की मला नाही ह्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मला तयार होऊन रोज कॅमेरा फेस करणं वगैरे याचं प्रचंड दडपण येतं, त्यामुळे मला ते एन्जॉयबल तर अजिबातच नाही आहे. तर ते म्हणाले मग तुला काय करायचं आहे? मी म्हटलं की मला खरोखर माहिती नाही. मी कॉलेजमध्ये ॲडव्हर्टायझिंग करायचं म्हणून मास मीडिया केलं, मी तिथे 2-3 इंटर्नशिप्स केल्या चांगल्या ठिकाणी, पण मला ते 30 सेकंदात काहीतरी टूथपेस्ट वगैरे विकायचं वगैरे हेही फारसं, म्हणजे ते खूप इंटेलिजंट काम आहे, त्याच्यामध्ये काहीही सेकंडरी नाही आहे, पण मे बी माझ्यात ते टॅलेंट नव्हतं, सो आय कुड नॉट सी इट. तर मी म्हटलं की मला माहीत नाही, पण मला असं वाटतं मी असिस्ट करावं, कारण का फिल्म मेकिंगमध्ये इंटरेस्ट नक्की आहे. लिखाणाचं जे आहे ते मी खूप लहानपणापासून लिहित होते. मी शाळेत मीच लिहिलेली नाटकं बसवायचे, शॉर्ट स्टोरीज, एसेज, दोघींनीही त्याचा एक उल्लेख केला. ते माझेही खूप छान असायचे, मला खूप आवडायचं एसेज लिहायला. मी मैत्रिणींचे पण लिहून टाकायचे, त्यांना खूप कंटाळा यायचा. पोएम्स, आता माझी शाळा पाचगणीत होती, त्यामुळे जवळपास दर पावसाळ्यात आम्हाला सांगायचे पावसावर तो इथं, तर मी सगळ्यांच्या घरून टाकायचे, कारण का ते म्हणायचे आम्ही दरवर्षी काय आता वेगळं लिहू पावसाबद्दल. त्यामुळे मला लिखाणाचं खूप आवडायचं आणि माझी पर्सनॅलिटी माझ्या आईवडिलांपेक्षा थोडीशी वेगळी होती. मी असं पब्लिकली बोलणं किंवा परफॉर्म करणं ह्याच्यामध्ये मला फारसं रस नसायचा. मला बिहाइंड द सीन लिहिणे, वाचणे हे, म्हणजे माझे आईवडील दोघंही खूप वाचायचे, त्यांच्याकडनंच आलं मला ते, पण हे साधारण माझं असायचं. त्यामुळे असिस्टिंगमध्ये मला जेव्हा 3 Idiots मिळाला एक ट्रेनी म्हणून, की मी डिरेक्टरांना जाऊन भेटले आणि म्हटलं की ही माझी बॅकग्राऊंड आहे, पण मला असिस्ट करायचं तुम्हाला. तर ते म्हणाले की ठीक आहे, तू कास्टिंगमध्ये जॉईन कर आणि बघू आपण कसं होतं ते. तर मला फायनली काहीतरी सापडलेलं ज्याच्यात माझा 100% इंटरेस्ट होता. त्यामुळे त्यांनी कास्टिंग म्हटल्यावर मी जवळपास 50 ऑडिशन्स लाईन अप केल्या, म्हणजे आईवडिलांच्या फोनमधनं सगळ्यांचे नंबर घेतले आणि म्हटलं की असं असं आहे, तुम्ही प्लीज या. आणि सगळे आले सुद्धा, कारण का डिरेक्टरच एवढे मोठे होते आणि प्रोजेक्ट पण खूप चांगलं होतं. तर त्यांनी माझी थोडीशी ती हे बघितली जिद्द, की हिला खरोखर प्रूव्ह करायचंय, ही आपली कोणाची तरी मुलगी म्हणून सेटवर येईल किंवा असं नुसतीच आपली उभी राहील किंवा थोडंसं असं नाहीये. मग तो पिक्चर संपेपर्यंत मी प्रॉपरली असिस्टंट डिरेक्टर झालेले विथ अ सॅलरी, आणि मग मला ते खूप आवडलं. मी अनेक पिक्चर केले तसे आणि म्हणजे लिखाण चालूच होतं जोडीला. मग मी कोणालाही बसून वाचून दाखवायचे, पण आई वडील तर पहिलेच होते, म्हणजे त्यांना मी इमिजिएटली सांगायचे की ही आयडिया आहे, हे आहे, आणि ते सुद्धा तेच करत असल्यामुळे ते ऐकूनही घ्यायचे व्यवस्थित. बाबा जास्त करतात, ते लेखक आहेत. आई मला 2 मिनिटात सांगायची की नाही ह्याच्यात काही दम नाहीये किंवा हे मला काही कळत नाहीये, हा हे चांगलं आहे. तिचं रिॲक्शन खूप फास्ट याच्यात, त्यामुळे ते सायमल्टेनियसली चालू होतं. आणि मग एका पॉइंटला मी म्हटलं की आपण ना हे प्लॅन A प्लॅन B नको करूयात, आपल्याला खरोखर लेखनात जर इंटरेस्ट असेल तर असं बॅकअप म्हणून काहीतरी करत राहायचं, असं मग तुम्ही एवढी नाही घेऊ शकणार. त्यामुळे मग मी बाकी सगळं थांबवलं आणि फक्त तेच करायचं असं ठरवलं. आणि नशिबाने तेव्हाच मला अनुभव सरांचा फोन आला थप्पडसाठी. त्यांना कोणीतरी फिमेल रायटर हवं होतं, जे खरोखर चांगलं थिंकिंग होतं त्यांचं, कारण का थप्पड हा पॉइंट ऑफ व्ह्यू एका बाईचा आहे
त्यामुळे त्यांनी तो पूर्णपणे त्यांनी लिहिला असता तर त्याच्यामध्ये एक अज्युम केल्याची एक क्वालिटी असते, त्यांनी काही ते जगलेलं नसतं. त्यामुळे त्यांचा प्रोग्रेसिव्ह विचाराचं ते एक रिफ्लेक्शन होतं. आणि ते मी नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं, कारण का आयडियाच खूप सॉलिड होती. तेही काम करायला खूप छान होते, त्यांच्याबरोबर कोलॅबोरेट करायला खूप मस्त वाटलं. आणि काहीतरी आपण खूप चांगला मेसेज देतोय एका एंटरटेनिंग माध्यमातून, याच्यासारखं नशीब नसतं. आणि तो विचार बंधन होता सगळ्यात इम्पॉर्टंट. नाही तर आपण खूप लिहित राहतो आणि काही बनत नाही. ही खूप मोठी रियालिटी आहे या इंडस्ट्रीची. त्यामुळे तो एक नशिबाचा भाग झाला. आणि मग तिथनं मग ऑब्व्हियसली एक पिक्चर बाहेर आल्यावर तो त्याचं थोडंसं चर्चित झाल्यावर त्याचं मग तुम्हाला बेनिफिट मिळतं आणि इतर कामात खूप मदत होते. तसा तो साधारण प्रवास. आपण खरं तर मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मला थप्पड विषयी थोडं आणखी जाणून घ्यायचंय, पण त्याआधी आपण हेमांगीताईची एक कविता ऐकूया. तुमचं अधिकतर लेखन कथाच ना? माझे 2 कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कथासंग्रह, कविता संग्रह, एकांकिका संग्रह पण झालेले आहेत. आणि कविता मला जास्त आवडतात आणि बालसाहित्य. म्हणजे वेगवेगळ्या साहित्य प्रकारात त्यांनी लेखन केलेलं आहे. ललित निबंध पण लिहिले, ललित लेख पण लिहिले. माझ्या कवितेचं नाव आहे दाता. दाता म्हणजे परमेश्वर, आणि मी परमेश्वर खूप मानते. तर ज्या वाटेवर येता जाता, ज्या वाटेवर येता जाता नितांत असावी मनी शांतता. शिवार डुलावे हिरवी पाती, तिथे स्मरावे ऋणदात्याचे. ज्या वृक्षाला बहर फुलांचा, ज्या वृक्षाला बहर फुलांचा सळसळणारी हिरवी पाने, तिथे सभोवती रसाळ राने, तिथे स्मरावे ऋणदात्याचे. ज्या वळणावर बाग फुलांची, ज्या वळणावर बाग फुलांची, तिथे उमलते प्रीत मनाची. ज्या वळणावर बाग फुलांची, तिथे उमलते प्रीत मनाची. जुळती नाती 2 जीवांची, तिथे स्मरावे ऋणदात्याचे. ज्या वळणावर मुले खेळती, ज्या वळणावर मुले खेळती, हुल्लडबाजी गोपाळांची. माय लेकरे सुखात हसती, माय लेकरे सुखात हसती, तिथे स्मरावे ऋणदात्याचे. उतरणीवरती उतार वाटला, उतरणीवरती उतार वाटला, शांत मखमली हिरवळी तुम्ही. विसरून जावे आत्मभान अन, तिथे उरावे, तिथे स्मरावे ऋणदात्याचे, ऋणदात्याचे. खरं तर गेल्या 2 दिवसांपासून हेमांगीताईंची तब्येत बरी नाहीये. त्यांचा घसा, खोकला अशा सगळ्यातही त्या कार्यक्रमाला, या मुलाखतीला उपस्थित राहिले आणि खूप छान गप्पा त्यांच्याशी करता आल्या. मला रुजुताताई तुमच्याकडे परत एकदा काही प्रश्नांच्या अनुषंगाने यायचे की मधल्या काळात तुम्ही म्हणालात की नाटक आणि लेखन, अभिनय हे सगळंच थोडं मागे पडलं. महाविद्यालयीन काळात तुम्ही बक्षिसही मिळवली होती. म्हणजे मेडिकल कॉलेजला असताना तिथे नाटक करायचं, त्या सगळ्या अभ्यासाच्या वातावरणात पुन्हा एकदा क्रिएटिव्हिटी आपली तिथे सुरू ठेवायची. पण मग लग्नानंतर काही कारणास्तव तुम्ही याच्यातून बाहेर पडलात. पण आता तुम्ही पुन्हा एकदा नाटक जगू बघताय आणि इतरांना सुद्धा ते नाटक जगण्यासाठी प्रेरणा देत आहात. काय नेमकं आहे ते? असं आहे की अभिनय लहानपणापासून अंगात होतच. म्हणजे लग्नानंतर काही सामाजिक कारणं अशी झाली की मी नाटकापासून खूप दूर गेले. पण जात्याच अभिनय अंगात होता आणि मोठमोठ्या कलाकारांना बघितलेलं होतं, त्याची आवड तर मनामध्ये होती. लेक्चर देताना सुद्धा मी अभिनय करते. म्हणजे ती आवड, माझ्या 2 मैत्रिणी आहेत त्यांना माहिती आहे, बोलताना सुद्धा मी इतक्या नकला करते, इतकं सगळं करून दाखवते. म्हणजे कुठेतरी ती जी माझी आवड आहे ती बाहेर पडतच असते सारखी. त्यामुळे माझ्या लेक्चरला 100% अटेंडन्स असतो. कारण एवढ्या नकला करून मी सगळं ते शिकवते. कारण स्त्रीरोग प्रसूती हा विषय असा आहे की त्याच्यावरती बोलणं म्हणजे मुलांसमोर शिकवणं, मेल आणि फिमेल्स, तर त्यांना असं ऍक्टिंग करून वगैरे दाखवलं की त्यांना ते जास्त डोक्यात राहतं आणि मजेशीर सगळं वाटतं. तर आता काय झालंय, आता मला 2 मुलगे आहेत, सुना आल्या आहेत, नातवंड झाली आहेत. तर आता म्हणजे मी तशी संसारिक याच्यातनं थोडीशी बाहेर पडायला लागली. तर मला असं वाटायला लागलं की अरे आपण जे सगळं सोडलेलं होतं ते कुठेतरी आता तरी जगलं पाहिजे. म्हणजे आता तरी आपली आवड थोडीशी पूर्ण केली पाहिजे. तर मी नालासोपाऱ्यामध्ये, म्हणजे नालासोपारा आणि वसई विरार
याच्यामध्ये कलास्पर्श नावाचं एक प्लॅटफॉर्म तयार केलाय आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली इट इज फॉर द सध्या तरी फॉर द डॉक्टर्स बाय द डॉक्टर्स असं ठेवलंय. आणि जे माझ्यासारखी लोक कला विसरलेले आहेत, मग ती कुठल्याही प्रकारची कला असो, त्याचं नावच कलास्पर्श ठेवलंय. कुठल्याही प्रकारची म्हणजे गाणं असो, नाच असो, तुमचं वाद्यवादन असो, रांगोळी, चित्रकला, कुठल्याही प्रकारची 64 कला आपल्याकडे आहेत. त्या 64 कलांपैकी कुठलीही कला ती तुम्हाला इथे तुम्ही या प्लॅटफॉर्मवर येऊन प्रेझेंट करू शकता. आणि त्याच्यासाठी आम्ही माझ्या दोन्ही मैत्रिणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत, त्याही दोघी डॉक्टर्स आहेत. तर आम्ही तिथे असेच कार्यक्रम करतो की एकतर ते विनामूल्य असतात, त्याचं काही आम्ही कोणती फी आकारत नाही. आणि ज्या डॉक्टरला जे परफॉर्म करायचे ते त्यांनी येऊन त्या स्टेजवरती परफॉर्म करायचं. मग आम्ही एक गाण्याचा कार्यक्रम घेतला, एक मोनो ॲक्टिंगचा घेतला, एक उत्स्फूर्त वक्तृत्व घेतलं, रांगोळी, चित्रकला, तुम्ही नेतृत्व करता. हां, म्हणजे असं सगळं करून. आणि आता मी त्या ह्याच्यामध्ये जगते. आणि जसं मोनो ॲक्टिंग होतं तर लगेच मी पहिली होते त्याच्यामध्ये मोनो ॲक्टिंग करण्यासाठी. आणि सगळ्यांना आवडलं पण माझं बघून. तर आता कुठेतरी मी त्याच्यामध्ये व्यक्त व्हायचा प्रयत्न करते. आणि एक किस्सा मी बाबांचा तुम्हाला सांगू इच्छिते की बाबा सांगायचे की कोणाशीही वादावादी करू नका. तर त्यांच्या ऑफिसमध्ये ते BEST मध्ये सिक्युरिटी ऑफिसर म्हणून होते. त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी असं संतवचन असतं तसं 2 दंड दोन्ही बाजूला लिहून मध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचं बरोबर आहे. म्हणजे कोणीही आलं की पहिलं ते बघायचं तुमचं बरोबर आहे, म्हणजे तुम्ही काही बोला तुमचं बरोबर आहे. आणि दामू केंकरे जे दिग्दर्शक होते ते त्यांचे अतिशय खास होते. बाबांची बहुतेक सगळी नाटकं त्यांनीच डायरेक्ट केली होती. तर ते म्हणायचे की दामू काका तंबाखू खायचे, तर ते म्हणायचे खरं म्हणजे दामूसारखं बोलायचं असतं. म्हणजे तुमचं बरोबर आहे, काही बोलायची आणखी गरज नाही. तर हे वाक्य मी खूप डोक्यामध्ये ठेवलं आणि त्यामुळे माझं आयुष्यात कधी कोणाशी भांडण झालं नाही. कारण जेव्हा कधी असा वादावादीचा प्रश्न येतो तुम्ही अजिबातच ओरडत नाही ना? नाही, वर्गात मी असते, स्ट्रिक्ट असते, ओरडत नाही. पण मला थोडेसे घाबरतात कारण मी ओनर पण आहे ना त्या इन्स्टिट्यूशनची. तर पदामुळे ते घाबरतात, पण ते एन्जॉय द लेक्चर. आणि माझ्याशी कोणी जर भांडायला कधी आलंच तर मी आपल्या बाबांसारखं तंबाखू नाही ठेवत, पण असं म्हणून टाकते. पण तुम्ही बाबांचा कधी ओरडा खाल्लाय का? नाही, मला बाबा कधीच ओरडले नाही. म्हणजे असं एक साधी चापटी मारणं म्हणतो ना तसं पण त्यांनी केलं नाही. आईकडनं मी 2दा मुस्काटात खाल्लेले आहेत संस्कृतसाठी, पण बाबांनी कधीच मला केलं नाही. म्हणजे एकतर लेकींचा ओढा बापाकडे जास्त असतो, हे तर युनिव्हर्सल सत्य आहे. तर त्यामुळे बाबांचं आणि माझं खूपच जमायचं. आई माझी लवकर गेली, लग्नानंतर 1-2 वर्ष गेली. त्यानंतर जेवढी आता वर्ष होती त्याला सगळे बाबाच माझं सपोर्ट द्यायचं. एक लहानपणचा किस्सा सांगते तुम्हाला की मी स्वयंपाक केला एकदा आणि माझी मावस बहीण आली होती. तर तिने भाजी टाकली आणि मी आमटी केली. तर जेव्हा जेवायला बसलो तेव्हा आईने तिच्या भाजीची खूप तारीफ केली, मावस बहिणीच्या. म्हणाले काय भाजी केली, अरे टेस्ट काय मस्त झाली. तर मी म्हटलं का आमटी कशी झाली? तर म्हणाले की हां ठीक आहे, बरी आहे. असं मला एवढा राग आला की स्वतःच्या मुलीने केलेली आमटी आणि त्याला असं म्हणते की बरी आहे असं. मी उठले आणि माझ्या मामाचं घर जवळच होतं, आईचं माहेर जवळ होतं. मी चालत चालत सरळ निघून तिकडे मामाच्या घरी गेले. बाबांना ऑफिसमध्ये फोन केला, म्हटलं बाबा मी घर सोडलेलं आहे, मी आता घरी येणार नाही. बाबा म्हणाले काय झालं, असं का म्हणतेस? मी म्हटलं अशी आई असते जी असं मी केलेल्या आमटीला नावं ठेवते आणि मावस बहिणीच्या भाजीला एवढं म्हणते चांगलं, मी येणार नाही घरी अजिबात. असं करून मी रडायला सुरुवात केली फोनवरती. बाबा म्हणाले ठीक आहे म्हणे, तू काय काळजी करू नको, मी येतो तुला न्यायला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर बाबा आल्यावरती मला न्यायला आले तिकडे. म्हटलं तुम्ही आलात म्हणून मी येते, नाही तर मी घरी येणार नव्हतं, मला आईशी बोलायचं नाही अजिबात वगैरे. असं सगळं झालं. आणि मग बाबा घेऊन आले घरी. रात्री ते लवकर जेवायचे, 7-7:30ला जेवून घ्यायचे, कारण ऑफिसमध्ये सकाळी जेवून जायचं ते डायरेक्ट संध्याकाळी. संध्याकाळी मी म्हणाले आमटी आहे का तू केलेली? म्हटलं हो, मग ती कोणी खाल्लीच नाही. तर मग ती आमटी गरम केली, उकळली चांगली आणि त्यांना दिली जेवायला. त्यांनी भातावर आमटी टाकली. असा पहिला मस्त भुरका मारतो ना आपण आमटी भाताचा, तसा भुरका मारला एकदम. म्हणाले वाह, गेल्या 7 जन्मात अशी आमटी खाल्ली नव्हती. त्याबरोबर मी आईकडे जो असा कटाक्ष टाकला की बघ खरी आमटी अशी झालेली होती आणि तू मुद्दामून नाही म्हटलंस. म्हणजे असा त्यांचा मला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट असायचा.
की म्हणजे ते कुठल्याही गोष्टीमध्ये मला असं त्रास होईल किंवा काही प्रॉब्लेम होईल असं त्यांनी कधीच केलं नाही आणि कधीही मानलं नाही. म्हणजे मला माझ्यासाठी आज सुद्धा मी बाबा म्हटलं तर कुठेतरी वेळामध्ये औंढा अजूनही दाखवून येतो आणि असं वाटतं की त्याने असायला पाहिजे होतं अजून. खरं तर हीच भावना हेमांगीताई यांची सुद्धा आहे. मला मी मगाशी म्हटलं तसं आपण मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात मृण्मयी मला थप्पड विषयी खरं तर जाणून घ्यायचं, कारण मृण्मयीचं काम बघत असताना केवळ आहे आपल्या पत्रात म्हणून आपण ते काम करतोय असं नाही, पण फार जाणीवपूर्वक तू त्या संदर्भात सगळी माहिती शोधणं, त्याच्यावर संशोधन करणं, थप्पडची पटकथा लिहित असताना मला वाटतं तू बऱ्यापैकी या सगळ्याचा शोध घेतला असेल. अनेकांनी हा सिनेमा पाहिलेला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण याच नोटवर या सिनेमाच्या आणि मृण्मयीच्या एकूणच सगळ्या बोलण्यावर आपण मुलाखतीचा शेवट करू. एक कानफाडात मारल्यावर खरं तर फार काही फरक पडत नाही. अगदी डिवोर्स वगैरे घ्यावा इथपर्यंतही काही मोठं कारण असत नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे. मी त्याला अजिबात सहमत नाही. कारण एकदा एखादी शिवी दिली काय किंवा एकदा कानफाडात मारली काय किंवा तुमच्या व्यक्तिप्रतिष्ठेची हानी झाली काय, तुमचा आदर जिथे संपतो तिथे ते नातं संपलेलं असतं. त्यामुळे थप्पड बघितल्यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारची मतं तुझ्यापर्यंत आली असतील. या सिनेमाची प्रोसेस आणि एकूणातच जेव्हा आपण स्त्री सन्मानाचा विचार करतो आणि त्याही पलीकडे जाऊ, मला स्वतः वैयक्तिकरित्या कायम असं वाटतं की स्त्रीवाद वगैरे असं कुणीतरी स्त्रियांनी पुरुषांपेक्षा पुढे जाणं, पुरुषांनी स्त्रियांपेक्षा पुढे जाणं, यापेक्षा दोघांनी समतेचा पुकारा करत पुढे जाणं आणि तो पुकारा हा माणूसपणाकडे जाणारा असला पाहिजे. तितकाच त्या नात्यामध्ये आदर असला पाहिजे, सन्मान असला पाहिजे, तेव्हा ते माणूसपणाकडे जाणारं नातं असतं. तर ह्या सगळ्याचा विचार मला वाटतं मृण्मयी तुझ्याही सगळ्या त्या मेकिंगमध्ये किंवा त्या प्रोसेसमध्ये झाला असणार आहे. काय नेमकी ती प्रक्रिया होती? ऍक्च्युली आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही अनुभव सरांना सांगितलं की हे बघा, आपण विषय थोडासा असा डोमेस्टिक व्हायलन्स गंभीर असा विषय आहे, पण मी माझ्या आयुष्यात किंवा माझ्या जवळच्या आयुष्यात पर्सनली असं काही बघितलं नाहीये. त्यामुळे मला असं काहीतरी एक की असं असं असतं किंवा असं असं असू शकतं या बेसिसवर काहीतरी लिहायचं नाहीये. त्यामुळे मी थोडासा वेळ घेतला आणि बऱ्याच बायकांशी बोलले. एज ग्रुप्स वेगवेगळे, सोशल इकॉनॉमिक स्टेटस हो ते वेगवेगळे, की कारण काय आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीने विचार करतो या गोष्टीचा. ते खूप पर्सनल गोष्ट आहे आणि तुमच्या वैचारिक ह्याच्यावर बऱ्याच गोष्टींचा प्रभाव असतो. तुमचं आर्थिक, तुमचं अपब्रिंगिंग, तुम्ही कुठल्या टाईपच्या सोसायटीमध्ये राहताय ते. त्यामुळे खूप मला वेगवेगळ्या गोष्टी कानावर आल्या. त्यातल्या 1% फक्त लोकांनी ते संबंध तोडले असतील, बाकी सगळे त्याच्यात अजूनही राहत होते, ते सहन करत होते किंवा माहिती असून त्याचं काही करत नव्हते. तर ती रियालिटी होती. ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा गोष्टीकडे वळलो तेव्हा आमचा म्हणजे हा डिसिजन खूप सहज नव्हता की तिला तिच्या नवऱ्याने मुस्काटात मारली चा शेवट डिवोर्स पर्यंत जाईल, हा आमच्यासाठी अजिबातच सहज निर्णय नव्हता. त्याच्यावर आम्ही जवळपास 2-3 आठवडे वाद घालत होतो की हे बरोबर आहे का, असं कोण करेल. त्यांनी मलाही विचारलं तू करशील का असं. मी म्हटलं की सर्कमस्टान्सेस वेगळे आहेत. आपण पिक्चरमध्ये जे सर्कमस्टान्सेस दाखवले की ज्या परिस्थितीत ते होतं किंवा ज्या पद्धतीने तो ते हाताळतो नंतर, ते खूप वेगळं आहे. त्या परिस्थितीत त्या पद्धतीच्या रिमोर्स म्हणजे त्याला काही फारसं वाटत नाही त्याने ते केल्यावर. तो त्याच्या बॉसला सुद्धा सॉरी म्हणतो की त्या दिवशी खूप तमाशात झाला सॉरी, पण त्याच्या बायकोला तो शेवटपर्यंत ते म्हणत नाही किंवा त्याला असं वाटतं एकदा मारलं तर एवढं काय झालं, मी बाकी किती प्रेम करतो. आणि त्याच्या आधीच मला वाटतं कबीर सिंग नावाचा पिक्चर आलेला ज्याच्यामध्ये प्रेमाची व्याख्याच मारणं होतं.
की तो जर तुमच्यावर आतोनात प्रेम करत असेल तर मारणं सुद्धा त्याचाच एक भाग आहे. सो आणि तो हिट झालेला पिक्चर, म्हणजे तो सगळ्यांनी बघितलाय पण खूप कमी जणांनी बघितलाय, त्याच्यातच आपल्याला बरंचसं कळतं. तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा ह्याच्यावर खूप वाद झाले आणि नंतर मग मी म्हटलं की हे बघा, आमचं म्हणणं खूप साधं आहे की कुठल्याही लेवलचा व्हायलन्स हा ओके नाहीये. फक्त आपल्याला हे सांगायचंय. मग ती एक थप्पड असू दे किंवा ती प्रचंड मारहाण असू दे किंवा ते इमोशनल किंवा वर्बल अब्यूज असू दे, ते नॉर्मल नाहीये हे सांगायचंय आपल्याला. आता आपली हिरोईन त्याचं काय करते हे कॅरेक्टर आणि स्टोरीचं आहे. आपण असं नाही म्हणत होत की तुमच्या आयुष्यात असं झालं तर आमचा प्रिस्क्रिप्शन डिवोर्स आहे, हे नाही म्हणत होतो मी. त्यामुळे आमच्या डोक्यात जेव्हा ती क्लॅरिटी आली तेव्हा आम्हाला मग क्लिअरली ते मांडता आलं. आणि त्याच्यामध्ये माझा आग्रह होता की आपण एकाच मुलीची गोष्ट नको सांगूयात, कारण त्या तिच्या फॅमिलीमध्ये आई आहे, सासू आहे, तिच्या घरी काम करणारी आहे, तिच्या भावाची होणारी बायको आहे. ह्या अनेक महिला ऑलरेडी आहेत, आपल्याला आणखीन वेगळं काही करायचं नाहीये. आणि या सगळ्या महिलांचं काही ना काहीतरी ओपिनियन असणार आहे, त्यांचं वैयक्तिक काही ना काहीतरी अनुभव असणार आहे या बाबतीत. तो सुद्धा आपल्याला जर मांडता आला तर मग ते थोडंसं आपण ना ब्रॉड करतो. ते एकाच पात्राशी आपण असं नॅरो नाही होत. आणि जितकी तुमची स्टोरी ब्रॉड होते तितकी ती जास्त लोकांना भावते, कारण का कुठल्या तरी पात्रात तुम्हाला काहीतरी रिलेटेबल दिसतं. तर त्याची प्रोसेस ही अत्यंत डेमोक्रॅटिक होती ॲक्च्युली. म्हणजे मी आणि अनुभव सर आम्ही खूप चर्चा करायचो, ओपन डायलॉग होता. ते प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत ह्याच्यात माझ्यावर अजिबात काहीही दडपण नव्हतं किंवा ते फॅक्टरच नव्हतं ॲक्च्युली. मी त्या पिक्चरच्या पूर्ण शूटिंगला होते. त्यांची ती कंडिशन होती की तू सेटवर असायला हवीस. तर त्यांचं म्हणणं होतं की फक्त लेखकाला स्टार्ट टू फिनिश माहीत असतं आणि ते शूटिंग करताना कसंही करतात. त्यामुळे ते म्हणाले तूच एक व्यक्ती आहेस की मी विचारू शकतो की हे या पॉईंटला हे बरोबर आहे का, हे बरोबर वाटतंय का. त्यामुळे माझं खूपच जवळनं मी ते बघितलं सगळं होताना. सो त्याची प्रोसेस ही अशी झाली. आणि रिॲक्शन्स म्हटलं तर येस, लोकांना नाही पचत अजूनही की एक मुस्काटात मारला तर एवढं काय, हे अजूनही आहे. आत्ताच मिसेस नावाचा एक पिक्चर रिलीज झाला, त्याच्यावर पण प्रचंड प्रतिक्रिया की जेवण बनवण्यावर एवढं काय होऊ शकतं. माझी आई आयुष्यभर बनवत होती, ती काही बोलली नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे. ती काही बोलली नाही याचा अर्थ असा नाही की ती त्याच भावनेने उठायची की वा 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 आज आपण जेवण बनवूया. बऱ्याचदा चॉईस नसायचा किंवा हे ऑप्शनच नसायचा. कोणाशी बोलण्यासाठी कोणी माणूसही नसायचा की मला कंटाळा आलाय, मला नाही बनवायचंय. ती कोणाला बोलणार आहे ती, याचा अर्थ असा नाही की ती आनंदी होती. तर हे अजूनही ही मानसिकता आहे आणि त्याला जेनेरेशन्स लागतील बदलायला. ते काही इतक्यात नाही बदलणार, पण सुरुवात खूप चांगली झाली आहे असं मला वाटतं. आणि मला वाटतं आत्ताच मला नाव नाही आठवते पण त्या म्हणाल्या की ज्या दिवशी आपण विमेन्स डे सेलिब्रेट नाही करणार तो खरा दिवस. मला अगदी ते पटतं की एक दिवस निवडून तो सेलिब्रेट करायचा, ह्याच्यामध्येच कुठेतरी आपण इक्वालिटीच्या बाहेर पडतो. मेन्स डे पण करूयात मग. तर हे मला वैयक्तिक वाटतं. तिला काहीतरी सांगायचंय, तिला काहीतरी व्यक्त व्हायचंय, हे मृण्मयीने अगदीच वेगळ्या पद्धतीने जो तुम्हाला मला पटणारा असा सगळा विचार आहे आजच्या सगळ्या काळात तो तिने व्यक्त केला. रुजुताताई, तुम्ही या मुलाखतीत बऱ्याच गप्पा सांगितल्यात. आणखी खरं तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायचंय. हे असं काय म्हणू समोर सांगू नये, परंतु जेव्हा मी त्यांच्याशी फोनवर बोलत होते तेव्हा कमाल आमच्या गप्पा झाल्या होत्या. आणि वडिलांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या, त्यांच्यावरचं प्रेम, आताही त्यांच्या डोळ्यात पाणी आहे, त्यांच्या नाटकांवरचं मुळात असलेलं प्रेम, आणि आता एका वेगळ्या क्षेत्रात वावरत असताना त्या अधिकारवाणीने तिथे काम करत असतानाचा त्यांचा वेगळा प्रवास. हे सगळं पुन्हा कधीतरी राणे सर असाच एखादा दिवस आपण निवडू आणि पुन्हा या सगळ्या मैत्रिणींसोबत गप्पा करू. मृण्मयीने निश्चितच
तिच्या बालपणीच्या आठवणी सांगत सांगत चित्रपट नाटक या क्षेत्रातल्या खाणाखुणा तिने इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हेमांगी ताई, तुम्ही खरं तर त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्या इतक्या छान बोलतायत, त्यांनी कविता सादर केली. या सगळ्याच मैत्रिणींचं मनापासून कौतुक. जाता जाता फक्त आमची प्रतिभा सराफ म्हणून एक कवयित्री मैत्रीण आहे, तिच्या 2 ओळी इथे सांगते. नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, नाही पंखात बळ तरी ती उडू पाहते, एक साधी शिबाई आता लढू पाहते, एक साधी शिबाई आता लढू पाहते. जागतिक महिला दिनाच्या अगदी अगदी मला वाटतं आपण तुम्ही आणखी आमच्यासोबत तासभर राहिलात ना की पुढच्या वर्षी कविता संग्रह राणे सर तुम्हालाच छापावा लागणार आहे स्वाभिराज प्रकाशनातर्फे. हेमांगी ताईंच्या कविता ऐकून आणि यांच्याही कविता ऐकून मला थोडंसं स्फुरण चढलं आणि एक छोटीशी कविता जे मी आयुष्य काय आहे ते समजते ते तुम्हाला म्हणून दाखवते. माझ्या कवितेचं नाव आहे गुंता. आयुष्य एक प्रचंड गुंता, नाजूक हवा हवासा पण गुंतलेला गुंता. याचे मऊ मृदू रेशमी धागे एकमेकात इतके सुरेख गुंतले की या गुंत्यात स्वतःला गुंतवून घेतो आपण. खरंच का गुंतो आपण या गुंत्यात? या गुंतलेल्या धाग्यातूनच का मिळणार असतो भविष्याच्या सुंदर सोनेरी स्वप्नांचा कोट? की हे गुंत म्हणजे असतो केवळ एक टाइमपास, जस्ट फॉर द टाइमिंग? काहीच कळत नाही. म्हणून घेतो गुंता सोडवायला, सोडवत जातो सोडवत जातो सोडवत जातो गुंता, आणि खाली पाहतो तर काय सुरुवात झालेली असते नव्या गुंत्याची. थँक्यू.